सुपारी प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस अजितदादांचे पाय धरले. मुंडेंची चौकशी केली नाही तर महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. तर मतदारसंघातल्या कामांसाठी फडणवीसांना भेटलो, मुंडेंचं स्पष्टीकरण. शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा. नागपुरातील सेनेच्या बैठकीमध्ये शिंदेंचे मंत्री आणि आमदारांना सूचना. शिवसैनिकांची कामं होत नाहीत, आमदारांचा बैठकीमध्ये सूर. शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार. ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा. शिंदेंचे आमदार आमचेच, मग त्यांना भाजपमध्ये घेण्यात अर्थ काय? शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबतच्या दाव्यांवर फडणवीसांचा पलटवार. विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही. भास्कर जाधव संतापले. तर विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांचं भाष्य. आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचं वक्तव्य. तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं उत्तर. वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही. विजय वडेट्टीवारांची रोखठोक भूमिका. काँग्रेस आंदोलन उभारणार. तर वेगळ्या विदर्भावर काम सुरू, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा नेता हरपला.